5 वर्ष सदस्य, 5 वर्ष अध्यक्ष पदाच्या काळात होते आणि 5 वर्ष त्यांची बहीण उपसभापती होती। असं 15 वर्षांचा कार्यकाळ त्यांचा झाला। त्या 15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी समाजा पुढे कोणतं विजन ठेवून कोणती विकास कामं केली ते मी पुणे जिल्ह्याचा माजी मुख्यमंत्री आहे। मग आमदारांना जर तुम्ही माजी मुख्यमंत्री म्हणता, जिल्ह्याला तसा मुख्यमंत्री आपण आपल्या माध्यमातून सांगतो, कोणत्या जिल्ह्याला मुख्यमंत्री आहे का? मुख्यमंत्री राज्याचा असतो, पण ते स्वयंघोषित मुख्यमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे, माजी मुख्यमंत्री म्हणतात। सांगताय मग ते 42 कोटी गेले कुठे? समोर येऊन सांगा ना जनतेला। आता आमचा उमेदवार किंवा आमच्या उमेदवारांबरोबर असणारे कार्यकर्ते जे विजन सांगतात, हे विजन। नाव काय तुमचं? माझं नाव अशोक गभाले, मी माजी सरपंच आहे उंडे खडक। प्रचार एकदम व्यवस्थित चालू आहे, परंतु माझं साहेब पत्रकार, आता आपण पत्रकार आहात, माझं एक म्हणणं असं आहे की आजकाल देवराम लांडे यांच्या सुनबाई म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवार माईताई लांडे यांनी वाणेवाडी येथे अशा बोलल्या की समोरचा उमेदवार येऊन पैसे वाटतील। तर माझं त्यांना एक असं आव्हान आहे की पैसा आहे कुणाकडं? पैसा तर तुमच्या सासऱ्यांनी पिढ्यानपिढ्या कमवून ठेवला, अध्यक्ष झाले 2002 ला, तेव्हापासून पैसाच कमवून ठेवलाय आणि तुम्ही आमच्या उमेदवारांना म्हणताय समोरचा उमेदवार येऊन पैसा वाटेल। म्हणजे हे पैसा वाटणार, आताच त्यांनी डबे आणि पिशवी आणि महिलांना साडी वाटप करायला सुरुवात केली आणि काय झालंय, समाजाला फक्त डबा, पिशवी आणि ताडपत्री आणि गिरणी यांच्या भोवती गोलाकार फिरवलं जातंय देवराम लांडेंकडनं। आजपर्यंत 2002 ला ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि सर्वात महत्वाचा मुद्दा गावाचं म्हणजे जे भूषण आहे ते गावची वेश। तर आज तुम्ही जर कधी केवाडीला गेले तर ते जाऊन बघा, पांधारा स्टॉपला, आता मी त्या शिवेच्या शेजारी केवाडी आणि उंडे खडकच्या शिवेवरती मी राहतोय, तर पांधारा स्टॉपवरती केवाडी गावची वेश आहे। ते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ती वेश मंजूर केलेले, त्या वेशीची अवस्था बघा, ती वेश अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही। मग तो निधी गेला कुठे? आणि त्यांनी त्यांच्या गावात व्यायामशाळा आणि सांस्कृतिक भवन बांधून ठेवलेले, त्याच्यात आज आता तुम्हाला जनावरं बांधलेली दिसतील। म्हणजे तरुणांना व्यायामासाठी किंवा महिलांना आपल्या समाजाला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हे व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन हे बांधलेले आहेत, आज त्याच्या जनावरं बांधलेले आहेत। मग यांचा विकास हे, आणि आमचे उमेदवार असे आहेत, आता परवाच तुम्ही बघितला असेल, तुम्ही असाल, पत्रकार परिषद घेतली, आमचे उमेदवार समोर नसताना सर्व म्हणजे त्यांच्या बरोबर असणारे कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली। देवराम लांडेंनी किंवा त्यांच्या उमेदवारांनी त्या पत्रकार परिषदेत येऊन सांगायला पाहिजे होतं त्यांचं विजन कोणतं आहे। त्यांनी याच्या मागे जेव्हा देवराम लांडे 5 वर्ष सदस्य, 5 वर्ष अध्यक्ष पदाच्या काळात होते आणि 5 वर्ष त्यांची बहीण उपसभापती होती, असं 15 वर्षांचा कार्यकाळ त्यांचा झाला। त्या 15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी समाजा पुढे कोणतं विजन ठेवून कोणती विकास कामं केली ते पत्रकार परिषदेत सांगायचं होतं ना। आणि त्यात आमच्या उमेदवारांच्या वतीने प्राध्यापक संजय साबळे यांनी सांगितलं, माणिकडोह धरणात बुडीत बांधण्यासाठी 29 कोटी रुपये मंजूर आहेत, त्यातील 27 लाख रुपये हे सर्वेसाठी खर्च झालाय। मला असं सांगायचंय देवराम लांडेंना, तुमचे तिकीट आणण्यासाठी अजितदादांपर्यंत वसील आहे, मग तुम्ही अजितदादांना बुडीत बंधारे करण्यासाठी एक शब्द टाकू शकत नव्हते का? 15 वर्ष झाले, 2016-17 म्हणजे 9 वर्ष झाले बुडीत बंधारे मंजूर आहेत, त्यांना 29 कोटी रुपये मंजूर असताना 27 लाख खर्च देखील झालाय आणि तुम्ही ते बुडीत बंधारे बांधू शकत नाही। मग तुमचं, आणि आज सांगताय माझी सून माईताई लांडे ही उच्च शिक्षित आहे, तुम्ही 4थी नापास होता, आज फक्त तुम्हाला सून म्हणून उच्च शिक्षित दिसते का? तुम्ही 4थी नापास होता तरी अध्यक्ष होऊन सर्व म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचेही अध्यक्ष झालता, तुम्ही काय केलं? आज तुम्हाला बुडीत बंधारे हा विषय आमदार आणि खासदार लेवलचा विषय, मी काय म्हटलं, तुमचं तिकीट आणण्यासाठी अजितदादांकडे वसील आहे, तुम्ही अजितदादांना शब्द टाकू शकत नाहीत का? मी असं नाही ना म्हणलं। आणि ते काय म्हटले, मी पुणे जिल्ह्याचा माजी मुख्यमंत्री आहे। मग आमदारांना जर तुम्ही माजी मुख्यमंत्री म्हणता, जिल्ह्याला तसा मुख्यमंत्री आपण आपल्या माध्यमातून सांगतो, कोणत्या जिल्ह्याला मुख्यमंत्री आहे का? मुख्यमंत्री राज्याचा असतो, पण ते स्वयंघोषित मुख्यमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे, माजी मुख्यमंत्री म्हणतात। मग त्यांना फक्त अजितदादांना एकच शब्द टाकायचा होता, ज्या माणिकडोह धरणातील बुडीत बांधाऱ्यांना 29 कोटी रुपये मंजूर आहेत, त्यात 27 लाख रुपये सर्वेला खर्च झालाय, त्यांना फक्त अजितदादांना काय म्हणायचं होतं, दादा हे आमचे बुडीत बंधारे चालू करा। आणि
पत्रकार साहेब अजून एक मुद्दा, शिवाजीदादा आढळराव पाटील ज्यावेळेस दुसऱ्यांदा खासदारकीला उभे राहिले त्यावेळेस मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेलं, मी त्यासोबत होतो, तर देवराम लांडेंनी सांगितलं की मी केळी मानकेश्वर ते केवाडी या पुलाच्या कामासाठी 42 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय. मग ते 42 कोटी कुठे गेले? पाण्यातच बुडाले का काय? हे मला असं सांगायचंय देवराम लांडेंना, आज तुम्ही उच्च शिक्षित सांगताय, मग ते 42 कोटी गेले कुठे? समोर येऊन सांगा ना जनतेला. आता आमचा उमेदवार किंवा आमच्या उमेदवारांबरोबर असणारे कार्यकर्ते जे व्हिजन सांगतात, हे व्हिजन घेऊनच उद्या भविष्यात पण या पुढील 5 वर्ष काळात आमचे उमेदवार हे या जे व्हिजन दिले जनतेसमोर पत्रकार परिषदेत त्याच्यावरतीच काम करणार आहेत आणि ते पूर्णत्वास नेण्याचा जरूर प्रयत्न करणार. तसं तुम्ही कोणतं व्हिजन ठेवून प्रचार करताय किंवा काय करताय, निवडणूक लढवताय, फक्त गोल गोल फिरवताय, ताडपत्री, गिरण, पिशवी, डबा, याच्या पलीकडे कोणताच विकास नाही यांचा. आणि ताडपत्री व दसकरेत आले की ताडपत्रीवर बसलेले, की मी दिलेलीच ताडपत्रे, याच्यावरतीच हा समाज बसलाय. आणि याच्या पूर्वीचा आता ज्यावेळेस तिकीट आणण्याच्या अगोदरचा एक मुद्दा, यांनी काय दसकरेला किंवा लग्न समारंभाला गेले की हे म्हणायचे समोर बसलेला समाज हाच माझा पक्ष, मी कोणत्याही पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करीत नाही किंवा आशीर्वाद देत नाही. आणि आज तिकीट मिळालं गोदरे येथे, परत ते उंडे सरांच्या मुलांच्या दसकरे, त्यांनी काय सांगितलं, मी अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं, अतुल शेठ बेनके यांच्या वतीनं, म्हणजे पूर्वी एक आता एक, पूर्वी तुम्हाला समाज दिसत होता, आता तुम्हाला नेते दिसायला लागले. मग हे भूलथापा कशासाठी, जनतेची फसवणूक कशासाठी करताय तुम्ही? खुशी जनतेला काय आवाहन करणार? जनतेला एकच, तुम्हाला डबे देऊ द्या किंवा पिशव्या देऊ द्या, साड्या देऊ द्या, काय द्यायचं ते देऊ द्या. जनतेला एकच, कोणत्याही यांच्या भूलथापांना बळी पडू नका. मी तर म्हणून घेऊच नका, कारण काय म्हणतात, कोणाचंही मटण खा पण बटन आपलं जावं. मी म्हणणार मटणही खाऊ नका त्याचं आणि बटनही त्याचं दाबू नका आणि काही घेऊ नका. आज आपल्याला जर आपल्या समाजाचा, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आज सुनीताताई रोहिदास बोराडे, तांबे गणातून कमलताई बाळासाहेब शेळकंदे आणि बारव गणातून नीलमताई अजिंक्य घोलप या तीनही शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि आपल्या भागाचा विकास करून घ्या. एवढंच मी